अरे नवीन पाखरू गावात नवीन पाखरू आले. नुसता पाखरांचा थवा पाखरी आण नाही, पाखरांचा थवा आलाय थवा. थव्याबरोबर काय आहे? काय आहे? थवा. थव्याबरोबर बघ काय काय? बरोबर आज पोरी कशा काय 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 बघा. पहिली पुढची लाईन सोडून द्या. त्या पाठीमाग काय आहे? काय आहे? फर्स्ट इयरच्या अशा कवळ्या चवळीसारख्या एकदम खतरनाक पोरी. बरोबर एकदम फुलाशी एक्साइटेड. आता कसं आहे माहितीये का, आपण नाटकाला सुरुवात करूया. कसं आहे माहितीये का, आपण माप काढायला नको. कॉलेजचं माप काढायचा हक्क फक्त 9% नाही, त्यामुळे बाकी काय करायचं नाही. आता आपण काय करूया, आपल्या इथलं सेन्सॉर बोर्ड लय खतरनाक आहे, त्यामुळे बाकी काय स्क्रिप्ट मध्ये असेल तेवढंच बोलायचं, बाकी काही नाही बोलायचं. कळलं का? पोरी बघा, 5 वर्ष झाली कॉलेजमध्ये येऊन. 5 वर्षात काय केलं? इंजिनिअरिंग. तू इंजिनिअरिंग केलंस, आम्ही भावा थंड हो जरा. सेन्सॉर आम्ही कॅन्टीन मध्ये बसून उपीट खाल्लं. तुझा विषय सोडून दे, तो अजून 3rd इयरला आहे. आता काय करू माहिती, लय वर्ष झाली सिंगलपणाला मी तर खूप कंटाळलेला आहे. आता एखादी आयटम पटवायलाच पाहिजे. होय रे. कशी पाहिजे आयटम? कशी पाहिजे? एकदम गोरीपान आसमानाच्या परीसारखी. वर छत आहे, काय दिसणार नाही, एकदम गरम दिसत होते, काय बाकाळी. पोरीनं वेळेच्या आधीच एंट्री घेतली. चालायचं काय. खरोखर मला हे पाखरू लई आवडले. लय म्हणजे असं मनात घुसले माहितीये का. विचारायचं आहे, पण काय करा माहितीये का, आधी तिची व्यवस्थित शिस्तशीर अशी माहिती काढायला पाहिजे. फेसबुकला बघ, तू इंस्टाला बघ, मी RIT एजला बघतो. नाव काय रे तुझं? राधिका. सांगली. कुठे राहते? सांगलीत. बर या एंट्री घ्या. एक्सक्यूज मी. काय? तुझं नाव राधिका पाटील. मुक्काम पोस्ट सांगली. आई घरात असते, बाप आहे डॉक्टर, त्यामुळे तब्येत आहे चांगली. बाप म्हणतोय म्हणून लावली अशी. बाकी चेहऱ्याला फाउंडेशन वगैरे नेहमीच क्रीम. रूम मध्ये ठेवलाय हा चष्मेवाला टेडी. हेच आपली लवर होण्यासाठी होणार रेडी. पाटील ऐकत नाही आता. ऐकत नाही आज. चालत नाही पाटील. लय दिवसाची बाहेर आहे. 5 वर्ष झालं तुझ्या केसांच्या बटा अशा वाऱ्यावर हिंदळतात ना, असं एकदम मनात भारी वाटतं. तुझ्या पाठीमाग किती जण लागलेत, हिच्या पाठीमाग किती जण लागलेत याचा नाही नेम. हिच्या पाठीमाग किती जण लागलेत याचा नाही नेम. मला एवढंच सांगायचं आहे की माझं तुझ्यावर आहे प्रेम. कवितेतून केले प्रपोज आता म्हणून टाक. हो, जर तुला नाहीच म्हणायचं असेल व्यवस्थित ऐक, जर तुला नाहीच म्हणायचं असेल तर तुझ्या आईचा भाऊ. माझे काका आमदार आहेत. याचे काका कोण आहेत? देवेंद्र काका. याच्यापेक्षा मोठं काय माहितीये का, त्याचा मामा कोण आहे माहितीये का? नरू मामा. नरेंद्र मोदी पंतप्रधान. कळलं का? माझं पण डोळ्यात असतील की. मुलीला लायकी काढले का?
हसायला लागलाय. तुझ्या या हसण्याचा मी होकार समजावं का? नाही. काहीतरी कारण असेल. नाही. एवढा वाज. हो. बर. नाही तुझ्या नाकावटीतून तुझ्यापेक्षा भारी पोरगी पटवल्या. लय वाज आहे पोरीला ह्या. असू दे रे. एवढा वाज का? होय आहे. असू दे. लय वाज आहे. लवकर ओळखायला कधी शिकणार? कुठली मुलगी इतक्या लवकर हो म्हणते का? त्यात पण पैसा निघायचा पोराला. मेकॅनिकली काढते का? बर. हे बघ तुझ्यापेक्षा भारी पोरगी पटवून दाखवणारच आहे. वाट बघ फक्त. इकडे 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 तू डोरेमॉन टाईप पोरगी. काय म्हणतोस? ह्या असल्या पोरींच्यामुळे ना आम्हाला पोरी पटत नाही. प्रत्येक सुंदर मुलीच्या बरोबर ह्या असल्या मुली असतात. प्रत्येक सुंदर मुली बरोबर एक चष्मेवाला टेडी, एक काटा पॅनल किंवा एक त्यापेक्षा मोठा भोपळा किंवा एक अशी हाडं असते म्हणजे असते. काही नाही हे खरं आहे. आणि तुमच्यामुळं तुम्ही काय करता माहिती आहे का? ह्यांचं एकच काम असते. आम्ही एवढी चांगली गोंडस अशी मुलं काय करतात, ह्या पोरी आमच्याबद्दल माहिती काढतात आणि जाऊन त्या पोरीला असं 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 सांगतात की आम्हाला एक पोरगी पटत नाही. ती पटत नाही ती नाहीच, तिच्याबरोबर असणाऱ्या 10-12 जणी पटत नाहीत. आणि तुमच्यासारख्या पोरींच्यामुळं हे मेकॅनिकल डिपार्टमेंट सिंगल लोकांचं झालेलं आहे. आता तू तिच्याकडे जाणार. हो. तू तिच्याकडे जाणार माझ्याबद्दल असं सांगणार की हा मुलगा असा आहे, हा मुलगा तसा आहे, हा मुलगा असा आहे, हा मुलगा तसा आहे. जर सांगितलंस तर एका बुक्कीत अशी दात पाडेल. शांत, एकदम शांत. शुभ, मी नाही सोमडी आणि तू चोमडा. वेडास का तू जरा? काही डाऊट आहे का? किती लाटशील? अरे तिला तू आवडतोस. हा. एवढं भांडशील तिच्याशी? अगं भांडायचं काय नाही गं, पण कुठल्या मुलीला एवढा माज असतो का? एवढा माज असतो कुठल्या मुलीला? का असू का नाही? माझ काय फक्त तुम्हा मुलांनाच असतो. सुंदर तर आहेच, माझ का असू नये तेवढंच आता मला सांग. माज पोरीला असायला नाही पाहिजे, विषय संपला. मी कारण सांगत नाही. हे बघ आत्ता ट्रॅडिशनल डे झालाय आणि सगळ्या गटारवर तुमचं फाउंडेशन आम्हाला बघायला भेटलं. अगं मला तुला तुझ्यावर भांडायला लागणार एकदम असं भारी वाटतंय ग. वेडास का तू जरा? काय डाऊट आहे का तुला? सुधार रे जरा. काय सुधारणार जा. तुझा काय त्या माकडाबरोबर बोलतेस का? ए कोण माकड? तू माकडीन, तू अंडर, तू वाढरीन. चल हाड चल. ए हाड हाड की. जरा दबानं घे सुद्या. जमानं घेतो जाऊ दे, ले माझा आहे तिला. काय करते शंभ्या? उद्या बघायचंच आहे मला. आडच तर लय मोठे केले आपल्या भावाने. बघू तर काय करते. काय होते ते बघूच पुढे. चल बघू. अगा गा 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 गा. तुझ्यापेक्षा भारी पोरगी पटवून दाखवली. बोल आता तू बोल. हात सोड का? हात सोड. ए भावाने हात सोडायचा नाही अजिबात. काल विचारलंच खरं, पण जरा दम धर. आधी मैत्री नंतर प्रेम कर. मैत्रीच्या चंद्रकमळाप्रमाणे वाढू प्रेम कला. साथ दे तू मला, साथ दे तू मला. अंगाव काटाला. मला वाटलं कविता मी एकटाच करते काय. कविता आवडली त्याबरोबर तूही.
फक्त कसं माहितीये का, हिच्यासारखी कॅडबरी सोडून तुझ्यासारखं मेंटॉस कशाला खाऊ. मी मेंटॉस. तुझा विषयच तो. तू जा जा तू जा जा. बाय टाटा सी यू लव यू. अगं काय चुकलं होतं माझं थोडंसं. बरं तुला कविता आवडली का माझी? आवड. असं म्हणतात आवडली, असं जरा हसवून बिसवून म्हटलं तर मला छान वाटेल ना. मला आवडली. बर आता काय करूया, जाऊया चला. पाटील नाटकात जाऊया तू. अरे संख्या मला कळत नाही. शंभ्यासारख्या पोरग्याला शंभ्यासारख्या पोरग्याला जर आपल्याला का नाही. अरे मला या गारडीच्या बोरींचं काय कळत नाही. चॉईस म्हणून काही राहिलेलं नाही. गाडी नाही, रुंदी नाही, केस नाही, काहीच बघत नाही. काय चॉईस तर पाहिजे ना. आणि मला एक कळत नाही बोरींचं. अरे ह्या सगळ्या बोरींना मावावादी, शिववादी, उपायवादी अशी पोरं का आवडतात हे मला कळत नाही. व्हायला का काय काय पोरे तर का नाही मल्टिपल चॉईस घेऊन बसल्यात. काय सांगतोय? म्हणून आमचं काय होईना झालं. बरं आता शंभर हा नंतर बोलू. तुम्हाला प्रेमात पटवून लई भारी वाटते माहितीये का. असं एकदम कडा गार 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 वाटते असं. शब्द तुझी सेटिंग लावलीस, माझी कुठं लाव की. लावूया की. हा बघ एवढा सगळा आता पोरीचा भळक आहे. ह्याच्यापैकी तुला कुठली आवडली? आवडले की कोण आहे का? दिसते का? आहे का नाही? हा 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 लाडा दादा लाजते. कोण आहे का? आहे काय? बघ आता काम करायचं. काय करायचं? छातीवर हात ठेवायचा, स्वतःला कॉन्फिडन्स द्यायचा. याला मी दुसरं काय करू शकत नाही. समोर ती येणार आहे असं इमॅजिन करायचं. आणि मी विचारायला जायचं. पण काय होतं माहितीये का, मी असं विचारायला जातो बघा, असं विचारणार लय वाईट होतं. अजिबात भ्यायचं नाही. पोरगी आहे ती, काय हडळ नाही, खाणार नाही तुला. येईन समोरून ती, त्यावेळी त्याला विचारायचं. आता समोरून ती यायला लागले असं इमॅजिन कर. जा जा जातो जा. असं फाटल्यावानी करायचं नाही. आम्ही आहेच की. पहिला चॉईस तुझा चांगला आहे. पहिल्यांदा कुठला तर चॉईस चांगला आलाय तुझा. ती आले असं घ्यायचं नाही इकडं तिकडं. काय बघासपासून पाठलाग करताय रे? लाज नाही वाटत? बावळट कुठले, तुमची ना पोलिसांमध्येच तक्रार करायला पाहिजे. मूर्ख कुठले. कळत नाही तुम्हाला? काय तोंड्यांनो, तुमच्यासारख्या पोरांच्यामुळे एवढ्या गोंडस पोरींमुळे आमचा अपमान होतो. तुम्हाला लाज वाटत नाही? काय तोंड्यांनो, चला लवकर इथलं नाही तर शिव्या पडतील. चला 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 चला. तुम्ही दोघं, तुम्हीच काय बघासपासून त्याला खुणवताय? लाज नाही वाटत? तुमची ना तक्रारच करते विशाखा सेलमध्ये. पाया पडतो तुझ्या. ते विशाखा सेलमध्ये तेवढं जाऊ नको, लई डेंजर आहे ते. साजूक तू काय लोणी लावतो त्यांना बघासपासून? मूर्ख कुठले. विशाखा सेलमध्ये तक्रार मी करणारच. बोलायचं काम नाही. कोण लागला तो तुझा? आहे माझा बॉयफ्रेंड. तुला आत्तासाठी एवढं आजपर्यंत कुणीच वाटलं नव्हतं. तू बाबा त्या असल्या मुलांना बघायलाच पाहिजे, धडा शिकवलाच
पुसायचं होय ठीक आहे माझी आयटम आहे होय माझी आयटम एकच आहे तुला नाक खूप कोणी सांगितलेलं मी नाक खुपसत नव्हतो मी फक्त त्याला पुश करत होतो जा कर ग जा मग. अगं चिडू नको ना मला जाऊ दे ना त्याला मदत करायची ना जा कर ग जा. ऐक की सॉरी ना चॉकलेट खाणार नाही पण मी खातो खा ग. पाटील पप्पा बघायला आज गावले घरात चॉकलेट हिसकावून घेतलंस थोडंसं हसून दाखवलं तर छान वाटेल मला का असं रागवलं जातं थोडंसं मनामधून हसून दाखव ना हे दाखव ना अगं दाखव ना अगं दाखव ना दाखवले गप्प बघ एवढं पण लाडा द्यायचं नसतं बरं का पोरींनी रुसणार आहेस का तू होय. जातो चल जा बाय रुसायचं टाटा. पाटील एक दिवस बी टेकलं नाही लागलं संख्या आईला पोरगी लई बोलली राव काल आहेत तर काय वाईट वाटलं काय चुकलं होतं सांग रे मला काय चुकलं होतं आपलं जा गुन्हा लय मोठा होता पण तुम्ही आता नाही सांगू शकत तुला खरं तर काल इट्स ओके अरे बोल ना काल काय बोलत होतास नाही नाही मग काल का आला होतास हे आपलं हे असंच काही बोलायचं होतं का बोल ना जेव्हा तू कॉलेजमध्ये पहिल्यांदा आली होतीस ना व्हाईट ड्रेस घातला होतास तेव्हा एकदम पोरीसारखी दिसत होतीस तेव्हाच मला तू आवडली होतीस तू जेव्हा गालातल्या गालात हसतेस ना तेव्हा एकदम छान दिसतेस एवढंच नाही तू जेव्हा मागे वळून बघतेस ना तुझे डोळे जसे लुकलुकतात तेव्हा ते ना ते आकाशातल्या चांदण्यासारखे लुकलुकतात वाऱ्याच्या लहरीबरोबर तुझ्या मुजोरवटा अशा हेलकाव्या घेतात ना की मी घायाळ होतो ग मी घायाळ होतो अरे या दिलाची तू राणी आहेस आणि तू अशी गोड असतेस ना की डायरेक्ट दिलात जाऊन बसतेस ग मला ना तुला फर्स्ट इयर पासून सांगायचं होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तू ना इतकी डॅशिंग आहेस ना की मला तुझी भीती वाटते पण आता तू मला हो म्हण नाहीतर नाही म्हण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि राहील खरं एवढी सुंदर दिसते मी हो एकदम डब्ल्यू वांड थँक्यू पण ते राहू दे तू नेमकं करतोस तरी काय रे मी रॉयल मेक पण तू तरी आठवत आहेस ना अरे हो हो मी ऑटोमोबाईलचाच आहे पण लेखक मेकॅनिकलचा आहे ना तेव्हा मला मेकॅनिकलचा केला पण तुम्हाला एवढा ऍटिट्यूड येतो कुठून रे अरे आमच्या डिपार्टमेंटमध्ये एवढा ॲटिट्यूड भरला ना तो आमच्या सगळ्यांमध्ये उतरलाय कसं काय रे आणि आमचा ॲटिट्यूड बघा ना एकदम रॉयल आहे बरं का आमचे डिपार्टमेंट बघा एकदम रॉयल आमच्या एचओडी बघा एकदम रॉयल अरे आमच्या क्लासरूम बघा एकदम रॉयल आमचा लॅब बघा एकदम रॉयल आणि आमच्या डिपार्टमेंटच्या स्टाफच्या एका वर्षात 4 व्हीलर बघा रॉयल आणि आमच्या डिपार्टमेंटची पोरं बघा एकदम तेवढाय ते राहू दे तरी पण ना मला तुमच्या डिपार्टमेंटची मुलं एकदम भारी वाटतात हं. विषय आहे का बर ते जाऊ दे मला ना आता फार भूक लागली आपण काहीतरी खाऊन घेऊ कुठे जायचं लिफ्ट चालू असेल तर कॅफेटेरिया नाही तर कॅन्टीन तुम्ही आल्यापासूनच होतं हे काय केलं
वर्ष राहिलो तू डबल झाला तू डबल झाला मी राहिलो ना सिंगल आता लोक करतात ना माझी टिंगल भावानो तुम्हाला काय वाटलं आम्हाला म्हटलं हे बर प्रश्न असा आहे की बाबा आम्ही दोघं झालो डबल हा तू एकटा झाला सिंगल होय मग होती ना तुझी टिंगल अरे मला पण असं वाटतं की कुणीतरी असाइनमेंट लिहून द्याव्यात आपल्याला कार्टून पाहिजे तुला हे बघ तुला एक माहिती आहे तुला एक माहिती आहे का तुझी एक मैत्रीण आहे बेस्ट फ्रेंड श्वेता होय की हाय की तिचं का नाही कालच ब्रेकअप झाले याला कसं माहिती रे? जनरल नॉलेज बर मग ब्रेकअप झाले हा एवढा वर्ष झोरायला लागलाय तिच्यावर झोरतोय काय मारायला लागलाय तिच्यावर मग काय कर माहितीये का सरळ जाऊन विचारायचं फुल कॉन्फिडन्स मध्ये बर कळलं का? जाऊन विचार आता उठतो आणि विचारतो विचारच भावा तू विचार आम्ही आहे पाठीमागं मला लागणं पडेल आता मी टाकतो ब्रेकअप अरे वा मला काय वाटलं तुझं ब्रेकअप झालं म्हणे हे बघ सृष्ट्या आधीच डोकं तापले उगच आगीत तेल वाटू नको होय का एवढा राग आला का त्याचा हा मग काय येऊ नये तरी तुमच्या मुलींचं मला माहित होतं चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करायचं आणि चांगली व्यक्ती आली की चल निघ म्हणायचं मला कोणीच माहित नव्हतं तो असला असेल तरी मी तुला सांगत होतो ते पोरगं चांगलं नाही म्हणून हा तेच म्हणतोय ना मला काय की स्वप्न पडलेलं तो असला असेल म्हणून सांगत होतो ते ऐकायचं नाही आता राग करून काय फायदा असलं ना बघितलं की डोक्यात जाते आलं बिलं ना समोर तुडू वाटते त्याला होय काय कणिक तुडवण्यासारखं तुडवायचं त्याला फोडू का सांग हा मग एक नंबरचं बावळट आहे रे ते फोडा बिडायचं काय नाही कुचकाय ते कुजूनच मरणार होय काय हरामखोर नालायक असल्या शिवाय लागल्या तू आता गप्प बस, जास्त तापवू नकोस मला होय काय त्याच्या व्हीमेट मध्ये करीना कपूरने दिलते बघ तशात मग एकदम अरे मुली म्हणजे काय तुम्हाला तुमच्या बापाची जगीर वाटते काय नाहीतर काय शित्त आहे तित्त आहे नुसत्या ऑर्डरी सोडायच्या ह्या पोराबरोबर का बोललीस त्या पोराबरोबर का बोललीस जरा फोन एंगेज लागला की लगेच आउट घ्यायचं आगाय लय वाईट झालं मी काय तुझ्या बापाची काम आले होय पाणी आण लोणी आण असाइनमेंट पेजेस आण हा एकदा तर फाईल लिहायला घेतली तुला सांगतो घेतली कसली दिलीच काय ती एक एक नावं कारण ते होतं मेकॅनिकलचं नुसतं मेकॅनिकल इंजिनियर कुठलं रे फ्रस्ट्रेटेड मेकॅनिकल इंजिनियर ते कसं असते माहितीये का आमचं सीएससी सारखं नसते हो त्यांचं आमचं कसं कॉपी पेस्ट प्रकार नाही अरे त्या असाइनमेंट पेजेस मध्ये असली नावं मार्टिन साइड काय बेनाइट काय ऑस्टेनाइट काय याक शीप असली कुठे नावं असतात का अरे आणि मलाही कळत नाही त्या पोरांचं त्या मेकॅनिकलच्या पोरांच्या तोंडावर नेहमी 12 गाड्या वाजलेल्या असतात ते तरी काय करणार बिचारे काय ते एक एक सब्जेक्टची नावं सम टर्म डम अरे सब्जेक्टची नावं त्या कार्टून नेटवर्कची कॅरेक्टर आणि तुला सांगतो असलं रुसणारं पोरगं तर मी आयुष्यात बघितलं नाही पोरींपेक्षा जास्त रुसत होतं आणि म्हणे मलाच ॲटिट्यूड आहे अजून त्या भामट्याचाच विचार कर आम्ही आलो याचं काय नाही हा मग काय करू भांडण आमचं झालंय लोड तू का घ्यायला लागलायस म्हणजे इतकं वेळ तू माझ्याकडे बघितलंच नाहीस तर माहिती आहे मी काळा आहे हा तो तर तू आहेसच अरे काले हो तो क्या हुआ दिल वाले है तेरे चमने वाले है हा हे मग आधी कोण सांगणार मी काय अंतर नेणे वे मनातलं ओळखायला मग आता सांगतो आय लव्ह यू व्हॉट इट्स सिम्पल आय लव्ह यू जा जा लय लोड देऊ नकोस दोन कॉफी आण जा अरे संकेत भाई लय दिवसांनी दिसलेस काय म्हणते गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड काय तेच म्हणते रे म्हणजे कसं बघ ती भेटली की मला एवढंच म्हणते शॉपिंगला जाऊया इकडं जाऊया तिकडं जाऊया फिरायला जाऊया प्यायला जाऊया प्यायला सॉफ्ट ड्रिंक तुझी काय म्हणते रे
आपलं कसं आहे मी अगोदर म्हणलेलो मल्टिपल चॉईस हो, हो. आपलं एकावर भागत नाही आपण कसं प्रेम वाटत तिथे जरा तिथे जरा अरे बापरे. मग राहिलेलं इकडे जमते की चांगलं. होय. मग हो नाही. बर 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 हॅलो हा जानू आलो 0 मिनिटात आलो 0 मिनिटात. जा रे तू, मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ मी? तू ऐकून घे तू माझं. म्हणजे तुला वेळ नाहीये आणि मी ती बिनकामाची बसली होय. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं. मग कसं म्हणायचं होतं? काल सुट्टी होती म्हणलं पिक्चरला नेशील नाही म्हणला, फिरायला नेशील नाही म्हणला, जेवायला नेशील नाही म्हणला. अरे ते सोड, तू साधं चहाला सुद्धा नाही म्हणला. चहाला कोणी नाही म्हणतं का? अगं तो विषय वेगळा आहे. मग तू कालवर बसून मित्रांसोबत गोट्या खेळास का? तुला मित्रांसोबत बोलणं फिरायला मिळेल आणि माझ्यासोबत सुद्धा बोलायला सुद्धा वेळ नाही. मूर्ख कुठला, नॉनसेन्स, स्टुपिड. आता तू डोक्यात जातेस हा? आणि नॉनसेन्स कोणाला म्हटलीस तू? तुला. मी नॉनसेन्स? हो. मी नॉनसेन्स? तूच. मग तू महा नॉनसेन्स. साला फुकटी कुठली हा? माझ्या पप्पा काय अंबानी आहेत का, टाटा आहे? सगळा खर्च आम्हीच करायचा हा? तिला पोसायचा मी काही ठेका घेतलाय का हा? आणि किती बडबड, किती किती बोललाय. केस गेली माझी ऐकून सगळं. लवर कमी साला वेटरच करून ठेवला. नुसते ऑर्डरी हा? तरी मला माझे मित्र म्हणत होते ते चांगले 4 मित्र असतात ते मला म्हणत होते बाबा तुझी अवस्था ना पट्टे बांधलेल्या कुत्र्यासारखी झाल्या. तरी ऐकलंच नाही त्यांचं, चुकलोच. आता मी तुला एवढा कंटाळलो ना की मला आता तुझ्यावर बोलायची सुद्धा इच्छा नाही. हावची, तू ना आता माझ्या डोक्यात चालायस. परत तोंड दाखवू नको मला ए, तुझं. जा काय ना. नाही तू. मला बोलायला संबंध नाही. हड, हड. भाऊ काय म्हणतेस? काय नाही ग तुझ्याकडं फिरकत नाहीस आजकाल आमच्या डिपार्टमेंटमध्ये. असतं की ग सारखं, तू दिसत नाहीस. 100 वेळा जरा घालतेस सीएससी डिपार्टमेंटला. एकदा तरी तोंड दाखवलंय का असतं की तुमच्याच डिपार्टमेंटला सारखं तूच नाही दिसत. काय काम असतं का आमच्या डिपार्टमेंटमध्ये एवढं? काय नाही ग असतंच आपलं. श्वेता घावलंय, सप्पाई घावलंय. तुला एक फुकटचा सल्ला देऊ का? बोल की. तुझ्या बाकीच्या मैत्रिणी काय मेल्या आहेत काय? का मी मेलोय? नाही ग, काय झालं बोल की. खानदार शोधायला बरी तर काळतोंडाकडेच गेलीस. बरं गेलीस तर तुला माहिती करायचं कसं होतंय. झालं आलं, शट अप. तू गप्प बस. तुला काय माहित आहे, तो खूप चांगला आहे. आलीस का माझ्या वाईटावर टपायला? अगं मूर्खा, मी तुझ्याच चांगल्यासाठी सांगते. खरं वाटत नाहीये ना, तू ॲट अ टाइम 2-2 मुलींना डेट करतोय. कळत नाही? काय प्रूफ आहे तुझ्याकडे ग? काय प्रूफ आहे? पटत नाहीये ना? चल स्वतःच्या डोळ्यात चल चल. सृष्टी हरामखोर, काय करतोय तिथं? ही आपली मानलेली गर्लफ्रेंड आहे. मानलेली गर्लफ्रेंड? मग मी कोण आहे? जरा 2 मिनिटं थांबता का दोघी पण? कळलं? बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी? कळलं ग, वाटलं नव्हतं हा आतल्या गाठीचा असेल काय तोंड्या. बर मांडलेली वगैरे काही नाही. माझी खरी खुरी गर्लफ्रेंड आहे. तू कोण आहेस? वी आर मेड फॉर इच अदर. वी आर मेड फॉर इच अदर. सृष्टी, हे काय चाललंय? तू गंडवू नकोस सांगतोय. कोण आहे सत्य दिशी सांग. यू लायर. काय तोंड्या, असं वागशील असं वाटलं नव्हतं रे. परत तू सुद्धा दाखवू नकोस. हाड निघ. मी डायरेक्ट चलायला अजिबात 2 वेळे काय तुम्ही उसायचं का? आज मी उचलोय का नाही येणार अजिबात. प्लीज ना प्लीज, जाऊया ना पिक्चरला प्लीज. मला नाही यायचं तुझ्या बरोबर. प्लीज ना. 2 वेळेस का मीच काढून जायचं म्हणजे तुम्हीच काढून जायचं. आता तुम्हाला वाटलं असेल की आमच्या दोघांचं ब्रेकअप होईल. तसं नाही हो काय. आमचं प्रेम ना एकदम क्यूट आहे. आता
क्यूट म्हणजे कसं आमच्या प्रेमाच्या नात्यामध्ये ना केअर अंडरस्टँडिंग ट्रस्ट आणि इमोशन शेअरिंग म्हणजेच क्यूट. तरी मी पप्पा बघत्या. आणि मग काय माहिती का? दोष आता त्या दोन कपलमध्ये दोष काय म्हणाल, पहिल्यामध्ये विश्वास नाही आणि दुसरा डबल नाही, त्यामुळे काय त्यांचं ब्रेकअप झालं. आता विषय कसा माहिती आहे का, आयोजकांनी सांगितलंय म्हणून मी ह्याचं तुम्हाला काय असेल ते मोरल वगैरे काय तर देईन. दोष कुणाचा? दोष माझाही नाही, दोष तुमचाही नाही, दोष ह्यांचाही नाही, दोष त्यांचाही नाही. दोष आहे ते एकमेकांच्याकडे पाहण्याचा, त्या गुलाबी थंडीचा, त्या वातावरणाचा, त्या धुंदीचा, त्या मस्त अशा वातावरणाचा, ती वाट पाहणं, ती काळजी करणं, त्यामध्ये एक खूप वेगळी अशी मजा आहे. ती वेगळी मजा आपण हरवून बसलेलो आहे. म्हणून काय आम्ही हे मनापासून सादर केलं होतं एक प्रहसन प्रपोज. नमस्कार. हॅलो, क्या बात आहे. एक मिनिट, जास्त बोलत नाही, वेळ झाला आधीच. पण आपले मेकॅनिकलच्या मुलांसाठी जे की क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी कफन के लिए. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी कफन के लिए. अरे मरना है तो मर देश वतन के लिए, फिर देख हसीना भी दुपट्टा फाड़ देगी तेरे. थँक्यू. गेल्या 10 वर्षात जेवढा डॉक्टर मिळाला नाही तेवढा तुम्ही 10 मिनिटात काढलाय का? जोरदार टाळ्या झाला पाहिजे.